कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणजे तो अग्नी कलश जर मंदिराच्या हवन कुंडापर्यंत पोहोचलाच नाही तर हा विधी पूर्ण होणार नाही, बरोबर? हो हो हो। म्हणजे ती मीरा अग्नी कलश घेण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत पोहोचूच शकणार नाही, असं काहीतरी करायला हवं। पण बाबा ते करायचं तरी कसं? दरवेळी ती मीरा वाजते आणि विधी पूर्ण होतो। अरे मग तुम्ही कशाला आहात? थांबवा तिला, अडवा, काय वाटेल ते करा, अगदी तिचा प्राण घ्यायला लागला तरी बेहतर। मीरा तुमच्या आयुष्यातील सुखातला सगळ्यात मोठा अडसर आहे शैलजा ताई। मग हा अडसर दूर करायचा ना? मोक्ष द्यायचा का तिला? मारायचं ना तिला? मला 5 ऐवजी 7 लाख मिळणार असतील ना तर स्वतःच्या हाताने मारेन मी तिला। अहम ब्रह्मास्मि। ताई, आपल्याला लवकर जावं लागेल। सगळे पोहोचले सुद्धा असतील वेशीजवळ। हो श्रद्धा, पोहोचू आपण। आजी, तुम्ही अशा पाय धरून का बसल्यात? अगं काही नाही ग बाळा, इथे उत्सव आहे ना, म्हणून सकाळी सकाळी देवीच्या दर्शनाला आले। माझ्या पायात कुठेतरी काटा रुतलाय ग, काढण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण मला ते टोक कुठेतरी आत जाऊन बसलंय। मला तर काही दिसत नाही आणि कसा काटा काढायचा तेही समजत नाही। कोण काढणार आता हा काटा? श्रद्धा, उतर उतर। आजी, हो आजी द्या। अगं 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 काय करते? असू दे असू दे तर। उशीर उशीर होणार, सगळे वाट पाहत असतील। नाही होणार उशीर। आजींच्या पायातला काटा काढून झाला ना की जाऊ लगेच। वेळेवर गरज असलेल्या व्यक्तीला मदत करण्यातच देव असतो। ए श्रद्धा, तुझ्याकडे पिन आहे ना? हो दे पटकन। आजी, हो बघते हा। हो हो बघ हा बाळा। आजी, असं काय बघताय माझ्या ताईकडे? अगं कुठे बघते मी? माझ्या डोळ्यात काही प्रकाश आहे का? आजी थांबा, हलू नका। हो हो हो, हा हा हा, तिथेच तिथेच ग बाई, बरोबर बरोबर। दुखतंय का? नाही 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 दुख। निघाला। छान छान ग बाई, छान। आजीबाई, तुमचा काटा काढला बरं का? अरे खुळ्या, माझा काय काटा काढला? माझ्या पायातला काटा काढला असं म्हण। माझा काटा काढणं तेवढं सोपं नाही बरं का? हा. त्याचं ऐकू नका आजी, तो काही बोलत असतो। मीरा बाळा, आज दुसऱ्यांदा मला मदत केलीस ग। तुला मी काही आशीर्वाद देऊ म्हटलं तर तू काही घेणार नाही, पण तुझी बहीण जर संकटात सापडली ना तर तिला मात्र माझा आशीर्वाद दे हो। तथास्तु। आजचा विधी एवढा महत्वाचा आहे ना, आणि मीरा अजून आलेली नाहीये। ऐकतं काय? हो गुरव, अहो कुठे आहे तुमची पुतणी? काय झालं? आम्ही पुढे आलो, ती येतच असेल मागून। अहो तिला सोबत घेऊन यायचं ना मग। हो बुवा, अहो तिच्यामुळे विधीला उशीर झाला तर काय करायचं आपण? करा, आम्हाला सगळ्यांना तीच काळजी आहे।
खरं म्हणजे आतापर्यंत कलश घेऊन मीराने अर्ध अंतर पार करायला हवं होतं. हे तुम्हाला आणि मला कळतंय, पण ती वेळेत आलीच नाही तर. अहो, गावच्या उत्सवात खंड पडेल की नाही मला सांगा. पडेल की नाही खंड? पडेल ना मग. असा कसा खंड पडू देऊ आपण? हो गुरव, मीरा येणार आहे की नाही की सगळ्या गाववाल्यांना तुम्ही मूर्ख बनवताय. गुरव, मीरामुळे जर मुहूर्त चुकला आणि उत्सवात जर खंड पडला ना, तर शिवनाथ सारखं तुमचंही वाटोळं होईल. हो, त्यांचं होईल तर होईलच, पण अख्ख्या गाववाल्यांचं पण होईल ना. हं? देवीचा कोप होईल. हो, गुरव, कळते की नाही तुम्हाला? हो पाटील, काय बोलताय तुम्ही? जरा शांत राहा, जरा धीर धरा. हो, मीरा येतच असेल. आपल्या जबाबदारीपासून लांब पळणारी मुलगी नाहीये ती. हो ना, आमची मीरा अशी हलगर्जीपणा करणाऱ्यातली नाहीये. हा, मीरा, श्रद्धा, लवकर चला. सायकल पळवा, उशीर होतोय. गप रे हरी, गडबड करू नको, आपण पोहोचू वेळ. ओ ताई, ऐका ना. काय झालं दादा? ते देवीचं देऊळ कुठे आहे? आम्ही बाहेर गावून आलो ना, माहिती नाही. अच्छा, उत्सवासाठी आलात का? हो, नाही म्हणजे आम्हाला दर्शन घ्यायला जायचंय, पण नेमका रस्ता नाही कळत हो. बरं, हे बघा, इथून सरळ जा, मग एक वडाचं झाड लागेल. हा. मग तिथून डावीकडे वळा, मग परत थोडस सरळ गेलात ना की मग उजवीकडे वळा. अच्छा, गेलात लगेच की समोरच देऊळ दिसेल. हो का? बरं, ठीक आहे, धन्यवाद. कळलं का? हो, कळलंय. ते चल पळ. ओ सोडा, आमच्या हरीला कुठे घेऊन चाललात? ताई, श्रद्धा, ऐक, तू वेशीवर जा, मी हरीला घेऊन येते. हा, पण ताई विधी, तुला कलश न्यायचा आहे ना देवळात? श्रद्धा, तू जा, मी येते. कलशाचं काय होणार? अग्निकलश देवळात न्यायला हवा, तो तिथे वेळेत पोचायला हवा. नाहीतर अनर्थ, पुन्हा अनर्थ होणार. सोडा मला, सोडा मला, बाहेर काढा. गप आहे, गप. शांत बस ना, किती बोलतोय? गप. एक पोपटा, अरे किती केक काटतोस? गप बसतोस का? तुला भाजून खाऊ तुला. मला भाजून खाणार. मीरा, आई, बाबा. अगं काय झालं श्रद्धा? अगं बाळा, काय झालं गं? धावत का आलीस? अगं आणि मीरा कुठे? ताई आणि मी इथेच यायला निघालो, पण वाटेत आम्हाला 2 माणसं भेटले. मग थांब गाई. अगं, ते आपल्या हरीला घेऊन पळून गेले, म्हणून ताई त्यांच्या मागे गेलीये. म्हणजे आपण जिची वाट इथे बघतोय ती कुठे भलतीकडेच गेली आहे. हा, याचा अर्थ कळतोय का तुम्हाला पाटील? ही मीरा, विधी, देवीचा उत्सव याचं काहीही पडलेलं नाहीये. आणि बुवा म्हणतात जबाबदारीने वागते ही अशी. अहो, साध्या एका पोपटासाठी गावाला संकटात टाकलंय तिने. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय? या मीरामुळे झालंय. म्हणजे यावेळी उत्सवात खंड पडणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.